शशिधर शिव त्रिलोचन पशुपती नागेश्वर। जेवण किती महिन्यात असतं? 7व्या महिन्यात। 7व्या महिन्यात आपले डोहाळे जेवण चंद्रावर बसून होते तर आता ते साक्षात जगाच्या मालकाच्या तिने आई होते ना, आणि त्यांना डोहाळे लागले। राजा गेला सुमित्राच्या महलामध्ये आणि म्हटलं, सुमित्रा सांग सखे, तुला डोहाळे लागले, तुझी काय इच्छा? महिलांना डोहाळे लागत असते, बरोबर आहे का? हे ते तुम्हालाच माहित। आता सुमित्रा म्हटली, स्वामी मला खाण्याची इच्छा आहे, खाण्याची। आता डोहाळे कोणत्या गोष्टीचे लागतील? काही नियम आहे का मंगलताईचा? कशाचे डोहाळे लागू शकतात? खरं आहे नाही, मी असं ऐकलं नाही, आता आपल्याला काही माहित नाही, खरं आहे नाही। आता ती सुमित्रा म्हटली, स्वामी मला खाण्याची इच्छा आहे। राजाला वाटलं गुलाबजामुन मागेल, बासुंदी मागेल, लाडू मागेल, पेढे मागेल, कलाकंद मागेल। राणी म्हटली, मला अहो डोहाळे लागले। हा म्हटला, काय खायचं? म्हटले, मला माती खाऊ वाटली। माती खाण्याचे डोहाळे, कशाचे डोहाळे लागतील सांगता येत नाही। काही काही मला साबण खायला मागतात, कशाचे डोहाळे लागतात? ऐका, कौशल्य मातेकडे गेले आणि कौशल्य मातेला विचारलं, राणी तुला कशाचे डोहाळे लागलेत? ऐका बर का, त्यावेळेला माझ्या कौशल्य माता म्हणतात, जगाला पुनीत पावन पवित्र करणारी अशी एखादी कथा ऐकावी आणि त्या कथेमध्येच मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी, असे मला डोहाळे लागले। आम्हाला लागतात का? आमचे डोहाळे व्हॉट्सअपवर, इंस्टावर, फेसबुकवर, मोबाईलच्या 9 महिने बिचारे खाली मोबाईल ठेवीत नाही। डॉक्टर मला पायऱ्या चढायचा नाही, ही वरून खाली येतच नाही, रूम मध्येच। ही पाण्याचा ग्लास सुद्धा पेडून खाली ठेवीत नाही, तिथं ठेवते, सासू आले की घेऊन जाते। आमची जरा शिल्लकच नाटकं चालते तर, बरोबर आहे ना? अहो तीनही राण्यांना वेगळे वेगळे डोहाळे, पण कौशल्य मातेला डोहाळे चांगले लागले। परम पुनीत पावन करणारी कथा ऐकावीशी वाटते आणि त्याच्यात मला माझा उद्धार करून घ्यावा असं वाटतं। अशा डोहाळे लागायला पाहिजे। अहो जेव्हा माझे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये होते ना, तेव्हा एका दासीने विचारलं, जिजाऊ आई साहेब तुम्हाला डोहाळे नाही का लागले? म्हणे लागले। म्हणे कोणते डोहाळे लागले? म्हणे घोड्यावर बसावंसं वाटतं, हातात भवानी तलवार घ्यावीशी वाटते आणि भर चौकामध्ये, भर रस्त्यावर माझ्या आई बहिणींच्या इज्जतीवर जे प्रश्न उठवतात त्यांच्या शरीरापासून माना वेगळ्या कराव्याशा वाटतात। माँ जिजाऊ माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। अशी आई असेल, असे डोहाळे लागत असेल तर मुलं चांगले जन्माला येतील। माती खावीशी वाटते, साबण खावीशी वाटते। कृष्णासारखा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कधीच मुलगा जन्माला येऊ शकत नाही। ती आई धन्य होती बर का। धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, हो धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई। आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला। धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य थोर आई शिवरायाची जिजाई। आज पूजी तो महाराष्ट्र सारा। छत्रपती शिवाजी मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला।
शिवाजी महाराज की आणि होती मुघलांची सत्ता त्या वेळी दिन दुबल्यांना नव्हता कैवारी होती मुघलांची सत्ता त्या वेळी दिन दुबळ्यांना नव्हता कैवारी अशी महानती आई गुण इतिहास गळ अशी महानती आई गुण इतिहास गळ राजा जानत जगाला दिला छत्रपती शिवाजी महाराज की मुद्रमानाचा मानवताची जाऊला मुद्रमानाचा मानवताची जाऊला मुद्रमानाचा मानवताची जाऊला मानवताची जाऊला तशी आई असावी बर का. आम्हाला जर वाटत असेल की आमच्या पुटी रामासारखा कृष्णासारखा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धर्मवीर संभाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा तर आधी तुम्हाला कौशल्यासारखं यशोदासारखं जिजाऊ आई साहेबासारखं व्हावं लागेल. आईचा ग आजकालच्या इन्स्टाला आयडियावाल्या कर इमानदारीने सांगा कोणाकोणाची इन्स्टाला आयडी हात वर घ्या. इमानदारीने मी त्यांना हार घालते खरंच. इमानदारीने हात वर घ्या. तुम्हाला माझी शपथ आहे. चला मला नका मारून टाका इतक्या लवकर. चला लवकर चला 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 हात वर घ्या. चला इन्स्टाला आयडी कोणाकोणाची चल नंदिनी हात वर घे. चल लवकर चल लवकर चला चला चला. कोणाचीच नाही इथं. कोणाची इन्स्टाला आयडी चला लवकर घ्या हातवरती. आता नाही घेणार हातवरती. आमच्या सारख्या इन्स्टाला आयडी बनवतात फोटो काढतात जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हा. अहो राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी काय केलं. आपली मुलं कसे निघतील याच्या अगोदर आपल्याला कसं वागावं हे कळायला पाहिजे. आम्ही जर व्यवस्थित वागू तर आमचे मुलं चांगले जन्माला येतील. आजकालच्या आयाच बिघडल्या. पहिले ब्लाऊज कसे घालायचे तुमच्या का जुनी मला नाटीवाली एक दिसाना. तुमच्या काळात ब्लाऊज कसे असायचे आजी. ओ आजी ऐकते का. आजीला नका नाव ढकलू. ब्लाऊज असे एवढाले असायचे बरोबर ना. ओ आजी ब्लाऊज एवढाले असायचे बरोबर का. फॅशन बदलली एवढे झाले. आता ब्लाऊजला बायाच राहिले नाही. अवघड कंडिशन झाली. ज्या आईच्या ब्लाऊजलाच बाया नाही तिच्या पोटी कथाकार कीर्तनकार मुलगी कधी जन्माला यायची. खरंय की नाही. आई पवित्र मुलगी पवित्र आणि तरुण पिढी पवित्र तर जग पवित्र. आईपासून सुरुवात असते. आई कशी त्याच्यावर मुलगी कशी आहे. महिला मंडळ लग्न झाल्याच्या नंतर स्वयंपाकात काही गडबड झाली. स्वयंपाकात जर काही गडबड झाली तर सासू म्हणती तुझ्या आईनं हेच शिकवलं का. कोणावर येतं शेवटी आईवर. मग मला सांगा आई महत्वाची की नाही. तिनं संस्कार लावायला पाहिजे की नाही. अहो असंच एका मुलीचं नवीन लग्न झालं सासरी गेली. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्यात एक फेवरेट रेसिपी आपण सगळेजण खातात कोणती. आंब्याचा रस बरोबर की नाही. आंब्याचा रस सगळ्यांना आवडतो. काय कुठं कुठं त्याला आंबरस म्हणतात. तिकडे काय म्हणतात आंबरस म्हणतात ना. बरं आंब्याचा रस समजतो. आमच्याकडे आंब्याचा रसच म्हणतात. आंब्याचा रस आपण सर्वजण खातो. आता ती नवीन लग्न झालेली सुनबाई सकाळी सकाळी हळद फेडायची झाली आणि सासू म्हटली का ग सुनबाई तुला आंब्याचा रस करता येतो का. ती म्हटली सासूबाई बिंदास्त तुम्ही तुमच्या शेजारनी जवळ गप्पा बिंदास्त मारा. मी कशाचा रस बनवते आंब्याचा. तुम्ही जाऊन बसा. सासूला वाटलं बाई नवीन सुनबाई पहिलेच किचन मध्ये शिरली. आता माझे आरामाचे दिवस. ती गेली शेजारणीकडे गप्पा मारायला. शांता काकू म्हटली का ग आज लई निवांत सकाळी सकाळीच गप्पा मारायला आली. म्हणे काय सांगू लोकांच्या सुना वर्ष झालं तरी किचन रूम कडे पाहत नाही. माझीला आलेला एक दिवस झाला नाही. किचन रूम मध्ये शिरलं लेकरू आंब्याचा रस बनवतय. मी म्हटलं हाताखाली करू लागते
तर लेकरू नको म्हणतंय. किती गुणाचं लेकरू आहे बाय. लोकांचं लेकरू दारात आलं, पहिल्या दिवशी स्वयंपाक घरात शिरला आणि बरं कळण तुला. अर्धा एक तास म्हातारी गप्पा मारीत राहिली. रस झाल्यानंतर सोनाने आवाज दिला, अहो सासूबाई जरा इकडे या ना, आंब्याचा रस बनवलाय, जरा टेस्ट करून बघा ना कसा झालाय. ही गेली, रस पेला आणि जसा रस पेला शेजारणीकडे आली, ढासा ढासा रडायला लागली. आंब्याचा रस पेला, आपण आंब्याचा रस पेला रडतो बाई. रस पेला ढासा ढासाच म्हातारी रडायली शेजारणीकडे. शेजारी म्हटली, शांता काकू काय झालं ग? सुनाने तुला रस टेस्ट करायला बोलवलं होतं, तू तर रडत रडतच आली. म्हणे काय सांगू बाई, एक दिवस झाला नाही सुनाला येऊन, एक दिवस झाला नाही. पहिल्या दिवशी सुना आली, आंब्याचा रस करू का म्हटली. मी तिला हो म्हटलं. तिनं आंब्याच्या रसाला पहिल्या दिवशी लसणाची फोडणी दिली. इकडे देतात का आंब्याच्या रसामध्ये लसणाची फोडणी? कुणी देतं का? पाठवता कर, तुमच्या इकडे नाही ना देत. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जशी आई असते तशी मुलगी असते, म्हणून आईने कसं वागावं हे आईला कळायला पाहिजे. तेव्हा आजची तरुण पिढी त्या ठिकाणी योग्य मार्गावरती चालेल. माझ्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आईसाहेब यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून घेण्यासारखं आहे. पार्वती मातेला प्रभू रामचंद्र भगवान यांची परम पुनीत पावन कल्याण करणारी कथा सांगत होती आणि कथेत पुढे प्रवेश केला. महादेव सांगू लागले, म्हणे रामचरित्र तर मी तुला सांगितलं. प्रभू रामचंद्र भगवान 14 वर्षाचे असताना त्यांच्या हातामध्ये धनुष्य बाण दिला आणि तेव्हाच धनुष्य विद्येची प्राप्ती त्यांनी करून घेतली. पुढे विवाह झाल्यानंतर वनात गेले, पत्नीचं हरण, रावणाचा मृत्यू आणि पुन्हा अयोध्या धामामध्ये आले. असं शॉर्ट फॉर्म मध्ये आपण समजून घेतले. सर्वांना रामकथा ज्ञात आहे, कारण सर्वांना सोपी साधी समजणारी ती कथा आहे. पुढच्या कथेकडे वळूया. महादेवाच्या लिंगाचं वर्णन केलेलं आहे. महादेवाचं जे लिंग आहे, शिवलिंग, त्याच्यामध्येच महादेवांचा संपूर्ण परिवार आहे. आपण ज्या महादेवाची पिंडीची पूजा करतो, जिला पाणी घालतो, असं नका समजू की फक्त महादेवाचीच पूजा होते, पार्वतीची पूजा होत नाही, गणपतीची पूजा होत नाही, कार्तिकेयची पूजा होत नाही, अशोक सुंदरीची पूजा होत नाही. सर्वांच्या पूजा होतात. लक्ष देते की बोलणं माझं? कशा थोडं लक्ष देऊ नाही का? महादेवाची जी पिंड आहे त्या पिंडीमध्ये पाणी वाहणारे जे 2 भाग आहे, अशी पिंड बरोबर साईडना दोन्ही जे हात आहेत ना अशी आकार आहे की. लक्ष देते की बोलणं? मधला जो वरती निघालेला भाग आहे तो महादेव आहे बरोबर. पण साईडनं जे बॅकग्राऊंड आहे जे संपूर्ण, लक्ष देते, ते माता पार्वतीचे असे 2 हात तिथं, त्याच्यावरती महादेवाची पिंड आहे. लक्ष देते, हे माता पार्वतीचे काय आहे? 2 हात आहेत. हातांवर पाणी पडतं म्हणजेच माता पार्वतीची पूजा होते. जिथून पाणी वाहतं तिथला जो मध्य भाग आहे, लक्षात येते, तिथं अशोक सुंदरीचं स्थान, एकीकडून गणपती एकीकडून कार्तिक, असं महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाचं त्या ठिकाणी पूजा होते. हे कशाचं फुल आहे माहिती आहे तुम्हाला? तुमच्याकडे चाफा म्हणते का याला? याला ग्रंथात केतकीचं फुल म्हटले. कशाचं? याला केवड्याचं फुल म्हणते. तुमच्याकडे कशाचं म्हणते? चाफा. हे फुल महादेवाच्या पिंडीवरती अजिबात व्हायला जमत नाही. मी आल्याला बघितलं महादेवाच्या पिंडीवरती वाहिलेलं हे फुल ज्याने वाहिलं, कुणी वाहिलं होतं आता इमानदारीने सांग करू लागले. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला, वाळवंटापासून महा मोठ्याने महा सुरवरांची उभे, हा सुरवरांची दाटी उभे जोडून हात. पाट 4ला हे संत उठले. आज मिळाच्या घरी यांचा मुक्काम होता बरोबर ना? लक्ष आहे ना सर्वांचं? आहे की लक्ष आहे ना? पाट 4ला हे बाबा उठले आणि बाबा उठल्याच्या नंतर यांनी स्नान केलं, आचमन केलं
आणि सगळं झाल्यानंतर आता अजामिळ आला. म्हटलं बाबा रात्री जरा तुम्ही आले, तुम्ही मुक्काम केला, मला माहित नव्हतं, मी जरा माझ्या नादात होतो. नादात म्हणजे मी माझ्या नादात होतो, मला दर्शन घेऊ द्या. आता संतांना माहित होतं की हा ब्राह्मण, गावकऱ्यांनी सांगितलं होतं ब्राह्मणासारखं राहत नाही वगैरे वगैरे. हा पाय पडला तसे यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आरोग्य आरोग्य धनसंपदा भवस्तु. हा आशीर्वाद कोणी द्यायचा असतो? आई वडिलांनी मुलाला आरोग्य धनसंपदा भवस्तु. कोणते कोणते आई वडील देतात? आम्हाला फक्त त्याच्या पाठीवर हात टेकवता येतो. सोपा आहे ना आशीर्वाद. आरोग्य, पहिलं मुलाला आरोग्य यावं म्हणून, नंतर धन, तिसरं संपदा, आणि चौथा शब्द कोणता? भवस्तु. लक्षात राहील ना सर्वांच्या? आरोग्य आरोग्य आरोग्य. पुढं पुढं कुणी द्यायचा आशीर्वाद? मी तुम्हाला का तुम्ही मला? आई वडिलांनी मुला आणि संतांनी भक्तांना. संतांनी आशीर्वाद दिला, आरोग्य धन संपदा भवस्तु. आता हा उठून उभा राहिला अजामिळ, आणि अजामिळ म्हटला, का हो बाबा, तुम्ही स्त्रियांना दर्शन घेऊन देतात का तुमच्या परायांचं? बाबा म्हटले, हो, फक्त स्त्रियांना घेऊन देतो. कोणाला घेऊन देतो? आणि अजामिळाची पत्नी ही स्त्री होती का? ती कोण होती? वेश्या होती. ती आली, पण तिच्या हालचालीवरून, तिच्या चलण्यावरून संतांनी ओळखून घेतलं, म्हणे ही स्त्री नाही, ही तर वेश्या आहे. अजामिळ म्हटलं, असू द्या ना, आशीर्वाद द्या ना हिला. हा म्हटला, मी हिला स्पर्शही करू शकत नाही, कारण संतांनी माळकऱ्यांनी कधीही वेश्यांना स्पर्श करायचा नाही, मी हिला स्पर्श करू शकत नाही. मग आता संत बोलले, का रे, अरे ब्राह्मण जातीत तू जन्माला घेतला, तू वेश्यासोबत का विवाह केला? तुला का पोरी भेटत नव्हत्या का? पहिल्या जमान्यामध्ये मुलांची जास्त कमी होती का मुलींची? मुलांची कमी होती, बरोबर. पहिल्या काळात पहिले लोक किती पोरी पाहिजे, किती पोरी पाहिजे, जायचे मग पसंत नाही आपल्याला, ही नाही अशीचे, ही हिला नाकत नाही, थोडी ठेंगणीची अशी तशी, किती किती पोरी पाहिजे. आजकाल जसं वगैरे घेऊ द्या, आटपून टाका बाबा, नुसते हार घालतो आम्ही, पण पहिले आटपून टाका, भेटतंय का नाही पुन्हा काही गॅरंटी राहिली नाही. पहिले किती पोरी होत्या, एक एक पुरुष पार 100 पोरी पाहायचा पहिले. आता डोळ्याला पोरगी दिसेना. हा म्हटला, का रे वेश्यासोबत का विवाह केला? तो म्हटला, कारण ती मला आवडली. संत म्हटले, बरं ठीक आहे, पण अजामिळाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अजामिळ म्हणायचा, नाही म्हणे हिला पाया पडून द्या. संत म्हटले, का रे, इतक्या वेळापासून आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, आशीर्वाद. का हिला आशीर्वाद देऊ मी? म्हणे, कारण हिच्या पोटामध्ये बाळ आहे, तुम्ही आशीर्वाद दिला म्हणजे तिलाही लागेल आणि तिच्या पोटातल्या आमच्या बाळालाही लागेल. संत म्हटले, बरं ठीक आहे, आशीर्वाद माझा आहे, पण मला अगोदर तुला काहीतरी द्यावं लागेल. काय करावं लागेल? काहीतरी द्यावं लागेल. अजामिळ म्हटला, बोला. धन पाहिजे असलं धन देतो. काय पाहिजे तुम्हाला? संत म्हटले, काही नाही, आनंदाची बातमी सांगतो. म्हणे हिच्या गर्भामध्ये मुलगा आहे. काय आहे? काय आहे? मुलगा आहे. अजामिळ आनंदाने नाचू लागला. म्हटला, मग पुढे सांगा, काय करू? तुमची सेवा करतो, तुम्हाला अखंड इथे ठेवून घेतो. तुम्ही माझ्यावर उपकार केले की माझ्या पत्नीच्या गर्भात मुलगा आहे. म्हणे, आई, मला द्यायचं असेल तर एकच दे, जो मुलगा तुला होईल त्याचं नाव फक्त तू काय ठेव? नारायण नाव ठेव. हा म्हटला, काहीच हरकत नाही. अगोदरचे 9 मुलं होती अजामिळाला. किती? आणि होणारा 10वा. किती मुलं? आजकाल होऊन देतात का 10 मुलं? धृतराष्ट्राला 100 मुलं होती. किती? तुम्ही देता का 100? मी म्हणते 100 होऊन बी देऊ, पण जी होऊन देईन ती जगली तर पाहिजे बिचारी. खरं आहे की नाही? आजकाल कसं आहे माहिती का, हम दो हमारे दो, हम दो हमारे दो, असं आहे आजकाल. आता झालं असं,
हा म्हटलं ठीक आहे, पहिले 9 मुलं आहे, 9 मुलांची नावे तर मी माझ्या इच्छेने ठेवलेलं आहे. होणार आहे आता हा 10वा शेवटचा मुलगा म्हणे, याचं नाव तुमच्या मताने नारायण. नारायण नाव ठेवतो. अजामिळाने जन्माला आला, नारायण नाव ठेवलं. आता घरात सगळ्यात मोठ्या लेकरावर सगळ्यात जास्त जीव असतो का सगळ्यात लहान लेकरावर? लहान. मग आता दिवसभर एकच तोंडात, अगं नारायण कुठे गेला, नारायणाला बोलून आण, नारायण खेळायला गेला, नारायणाला बाहेर पाठवू नको, नारायणाला माझ्यासोबत जेवायला बोलून, झोपतानी नारायणाला माझ्याजवळ झोपू दे, नारायण जेवलं का, नारायण असं करतो का, नारायण तसं केलं का, नारायणाला बाहेर नको जाऊन देऊ, नारायणाची काळजी घ्या. नारायण नारायण नारायण. दिवसभरातून कमीत कमी 10,000 वेळेस नारायण नारायण म्हणत असं. माझा नारायण कुठे गेला? 5 मिनिट याच्या डोळ्यासमोरून नारायण जरी दूर गेला ना, सर्वात लहान मुलगा होता घरातला, नारायणाला बोलून आणि मोठ्यांना म्हणायचं का रे तुम्ही मोठे आहात, आपल्या नारायणाकडे लक्ष ठेवता येत नाही का, नारायण कुठे गेला? आणि तेच चिंतन त्याच्याकडून होऊ लागलं, नारायण नारायण नारायण. जसं अजय मिळालं, एक बुद्धी आली की त्यांनी त्याच्या मुलाचं नाव चांगलं ठेवलं. मला असं वाटतं आपण आपल्या मुलांचे नाव चांगले ठेवलं पाहिजे. जना, मुक्ता, मीरा, चांगले नाव ठेकले पाहिजे, बरोबर की? आणखी चांगले नाव भक्ती आहे, भक्ती चांगलं नाव आहे ना. आणखी श्रद्धा, आणखी श्रीवन्या, आणखी राधा, हा हरी, नारायण, हा तारा, चांगले नाव ठेवले पाहिजे. मंदोदरी. आजकालचे नाव आमचे लय पप्प्या, बंट्या, बबली, पिंकी, चित्ती, पप्पी, पिंकू, रिंकू, चिंकू, मनू, गोलू. आता मुलाचं नाव गोलू कधी छान दिसतं, मग 2-2-2-2.5 वर्षापर्यंत गोलू गोलू ठीक आहे बाबा. गोलू 5 वर्षात झाला, गोलू पहिलीत गेला. कोणाचं नाव आहे का गोलू? नाही ना. गोलू पहिलीत गेला. गोलू चांगलाय. गोलू 10वीला गेला, चांगलाय बरं. गोलू 10वीला गेला. गोलू लग्नाच्या वयात आला. गोलू लग्न झालं. गोलू, अरे ही कोणती पद्धत आहे? गोलूला लेकर झाले तरी गोलू. गोलू 60ला गेला. गोलू, गोलूची आई गोलू नाही म्हणत आता. गोलू कुठे गेला? 60 मध्ये गुरुचे दात रिटायर. इकडून हवा तिकडून हवा, चक्रा नकरा चक्रा, दात पडे तरी गोलूची आई म्हणते माझा गोलू कुठे? गोलू झाला म्हातारा. बरं जाऊ दे, गोलू मेला. 80 पर्यंत चढला आणि 800 भाऊ गोलू मेला. गोलू मेला. हे कोणता चौकी आम्हाला राहायला दिली तिथं? मोठा खांबे, शिवाजी चौक. शिवाजी चौकात बॅनर लागला, भाव पूर्ण श्रद्धांजली. चांगलं वाटेल का बरं? तुम्हीच सांगा. म्हातारपणात आजकाल काही झालं तरी बॅनर लावतात लोक. कोणी जिवंत झालं तरी बॅनर आणि कोणी मेलं तरी बॅनर. खरे की नाही? जन्माला आलं बॅनर, लग्न जमलं बॅनर, लग्न मोडलं बॅनर, घटस्फोट झाला बॅनर, कशाचे बॅनर छापायला लागले. कोणाला बॅनरच पाहिजे, कोणाला रीलच पाहिजे, कोणाला रिस्टालच व्हायचंय. आजोबा झाला तरी गोलू. बरं पिंकी, बबली, पप्पी, पप्पी आजी म्हातारी झाल्यावर कसं वाटन ते? पप्पा जो पप्प्या, काका नाव आहेत का हे? आजामीळ भले पापी होता, पण एक गुण त्याच्यासारखं घ्यायचं सारखं की लेकराचे नाव चांगले ठेवायचे, बरोबर की नाही? आणि असे नाव ठेवायचे की ज्या नावाचं घेऊन आपला उद्धार झाला पाहिजे. राधा, एखाद्या मुलीचं नाव राधा ठेवलं तर कमीत कमी दिवसभर माणूस 5-6 वेळेस तरी आवाज देतो आपल्या मुलीला, राधे, राधा इकडे, राधा जेवण कर, राधा रूम झाडून कर. खरे की नाही? असे चांगले नाव ठेवले पाहिजे, बरोबर की नाही? आजकालचे नाव व्यवस्थित नाहीत. आता नारायण नारायण नामाचं चिंतन होऊ लागलं आणि एक दिवस झालं असं, अजामिळ म्हातारा झाला. म्हातारा झाल्यानंतर काय येतो? मृत्यू. प्रत्येकाला फिक्स आहे बरं का. इथं जेवढे बसलेत का जे तरुण तरुण हातवर घ्या बरं. तरुण 30च्या आतमधले हातवर घ्या. 30 वयाच्या आतमधले हातवर घ्या सगळ्यांनी इमानदारीनं. 30 वयाच्या आतमधले हातवर घ्या. हात तू काय 30च्या पुढे गेला का काय दाद्या?
वाटणार रे मोबाईल ठेवून देते बंद करते डबडा जरा काय ठेवलंय त्या डबड्यात हात वर घ्या 30च्या आतले अक्षय दादा 30च्या बाहेर गेले की काय 30च्या आतले ह्या तारुण्यावर आहे ना जास्त फिदा होऊ नका बरं का हे तरुण पण एकदा निघून जागाने आणि एकदा म्हातार पण आलं की काय होणार आहे आई गा जिस दिन बोला हरी का आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा ओ आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा हरी बोल आणि सोबत काय जाणार आहे बरं कुणी नेणार आहे का काही सोबत सोनं चांदी पैसा काहीच नाही काहीच सोबत जाणार नाही बरं येताना काय घेऊन आलो होतं आपण कोणी काही काही आणलं होतं का सोबत येताना स्वतःच्या अंगावरचे कपडे पण नव्हते आणले कसे आले होते येताना नग्न काहीच अंगावर आणलं नाही फक्त शरीर घेऊन सोबत आलो होतो अहो येताना तरी शरीर आणलं होतं सोबत ताई पण जाताना शरीर पण इथं ठेवून जायचं किती अवघड आहे बरं मेल्यानंतर शरीराची काय होते राख बरं ती राख घेऊन जातो का सोबत कुठं सोडतात ती राख राख कुठं सोडतात गंगे पाण्यात आणि हाडं सोबत घेऊन जातो का नाही हाडं पण बरं कवटी ती पण इथंच फुटणार सोबत काय जाणार अहो हा संसार एवढा स्वार्थी आपण मेल्यानंतर आपले कपडे जाळतात आपण मेल्यानंतर आपले कपडे आपण ज्या अंथरुणावरती झोपत होतो बसत होतो उठत होतो ते जाणार आपण कमवलेले पैसे किती स्वार्थी आहेत लोक आपण बांधलेलं घर ठेवणार आपण बांधलेलं घर ठेवणार आपण कमवलेले पैसे ठेवणार आपण घेऊन दिलेलं सोनं चांदी सर्व ठेवणार पण आपले कपडे अहो एवढे स्वार्थी जगे आपण मेल्यानंतर आपणच बांधलेल्या घरात आंघोळ करून देत नाहीत शेवटची आंघोळ कुठं घालतात ते गेला दारात घालतात अरे कशाचा घमंड करायचा मग फक्त भामेश्वराच्या दारात 2 हात वरती घेऊन त्याचं व्हायचंय घमंड करायला काही नाही आपल्याकडे नाम हरी का साथ जाएगा नाम हरी का साथ जाएगा और न कुछ तू ले पाएगा और न कुछ तू ले पाएगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आएगा जिस दिन बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा इथून
जाताना सोबत काय न्यायचंय सांगू का तुम्हाला? नाम हरी का साथ जाएगा. काय सांगाय सोबत? नाम हरी का साथ जाएगा और न कुछ तू ले पाएगा. काहीच नाही, फक्त देवाचं नाव सोबत नेणार आपण, बाकी काही नेऊ शकत नाही. घमंड किस बात की करते हो यारो, जिस घर को तूने बनाया, जिस शरीर को तूने सजाया, वो तो माटी में मिल जाएगा. ध्यान से सुनना कि घमंड किस बात की करते हो यारो, जिस घर को तूने बनाया, जिस शरीर को तूने सजाया, वो तो एक दिन माटी में मिल जाएगा. और याद रखना, इतिहास गवाह है कि नमक में कभी कीड़े नहीं पड़े. इतिहास गवाह है कि नमक में कभी कीड़े नहीं पड़े. इतिहास गवाह है मिठाई में अक्सर कीड़े ही दिखे हैं. इतिहास गवाह है कि नमक में कभी कीड़े नहीं पड़े, और इतिहास गवाह है कि मिठाई में अक्सर कीड़े दिखे हैं. याद रख सिकंदर, उसके हौसले तो भारी थे. याद रख सिकंदर के हौसले तो, याद रख सिकंदर के हौसले तो भारी थे, पर जब गया था दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. सिकंदर माहिती तुम्हाला? मामाच पोरग आहे माहिती का? कोण होता सिकंदर? कोण होता सिकंदर? भारत देश जिंकायचा होता, त्याला माहिती का इतिहास? आणि मरणाच्या वेळेला एवढे सगळे हिरे मोती कमवले, पण मरताना आपल्या स्वतःच्या सेवकाला सांगितलं, मी जेवढे हिरे मोती कमवले ना, ज्या रस्त्यावरून माझं प्रेत जाईल ना, त्या रस्त्याच्या खाली सर्व हातरून द्या. अरे त्या सेवकाने विचारलं, राजा तुम्ही वेडे झालात का? अनमोल किमतीचं धन रस्त्यावर हातरायचं आणि त्याच्याहून तुम्हाला न्यायचं का? एवढंच नाही, जेव्हा मला नेताना ज्याच्यावर तुम्ही मला झोपवलेला असेल ना, माझे हात असे ठेवा. कसे? असे. आणि मी जेवढा आयुष्यात पैसा कमवला तो त्या रोडवरती अंतरा का? ऐका सिकंदरचं उत्तर. सिकंदर म्हटला जगाला कळू द्या. सिकंदराचं उत्तर ऐका, टाळी वाजवा बरं का. सिकंदर म्हटला जगाला कळू द्या, जग जिंकायला आलो होतो. जगाला कळू द्या, जग जिंकायला आलो होतो. खूप काही कमवलं, मरताना सोबत काही नाही, शरीर पण नाही. जेवढं कमवलं तेवढं इथंच कमवलं आणि इथंच सोडून दिलं. मी खाली हातानं चाललो. काय सोबत नेणार आहेत? काय कोणासोबत वाईट वागतात? तुम्ही एवढ्या खडूस येतं, एवढ्या खडूस येतं, एवढ्या खडूस येतं. आता मी उगा नाव घेत नाही. मग अशी एक आजीला म्हणलं माग सरका, ती थोडं माग सरकली, पाठीमागच्या बाईला धक्का लागला, ती नुसती अशी बघत होती.